गावातील एका साध्या कुटुंबात वाढलेली सायली आपल्या आईवडिलांची लाडकी मुलगी होती. तिच्या प्रामाणिक स्वभावामुळे संपूर्ण गाव तिचा आदर करत असे. दुसरीकडे शहरातील प्रसिद्ध उद्योगपती दत्तात्रय देशमुख यांचा मुलगा अर्जुन हा शिक्षित, हुशार पण थोडासा अहंकारी होता. एका कौटुंबिक कार्यक्रमात सायली आणि अर्जुनची पहिली भेट झाली. दोघांचे विचार पूर्णपणे वेगळे होते. सायलीला माणुसकी महत्वाची वाटत होती, तर अर्जुनला यश आणि पैसा. पहिल्याच भेटीत दोघांमध्ये वाद झाला. अर्जुनने सायलीच्या साधेपणाची खिल्ली उडवली, तर सायलीने त्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर दिले. या घटनेनंतर दोघेही एकमेकांचा विचार करत राहिले. काही दिवसांनी देशमुख कुटुंबाने सायलीसाठी लग्नाचा प्रस्ताव पाठवला. सायलीच्या कुटुंबाला हा प्रस्ताव अनपेक्षित होता. अर्जुनलाही हे लग्न मान्य नव्हते, पण वडिलांच्या शब्दापुढे तो काही बोलू शकत नाही. सायलीसमोर मोठा प्रश्न उभा राहिला. ज्याच्याशी तिचे विचार जुळत नाहीत, त्याच्याशी लग्न करावे का? आई-वडिलांच्या आनंदासाठी तिने होकार दिला. लग्नाची तयारी सुरू झाली. मात्र देशमुख कुटुंबातील काही लोकांना हे नाते पसंत नव्हते. विशेषतः अर्जुनची आत्या प्रिया, जिला आपल्या मैत्रिणीच्या मुलीशी अर्जुनचे लग्न लावायचे होते. प्रियाने हे लग्न मोडण्यासाठी गुपचूप योजना आखण्यास सुरुवात केली. साखरपुड्याच्या दिवशी तिने सायलीबद्दल खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न केला. पण सायलीच्या चांगल्या स्वभावामुळे कोणीही त्या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. साखरपुडा पार पडला, मात्र अर्जुनच्या मनातील संभ्रम अजूनही कायम होता. रात्री उशिरा त्याला एक अनोळखी फोन आला. फोनवरील व्यक्ती म्हणाली, "तुला सायलीबद्दल जे माहिती आहे ते पूर्ण सत्य नाही." अर्जुन हादरला. तो कोण होता? त्याला सायलीबद्दल काय माहिती होती? आणि या फोनमुळे सायली अर्जुनच्या आयुष्यात कोणते नवे वादळ येणार होते? साखरपुड्याचा कार्यक्रम संपला होता. देशमुख वाडा दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाला होता. सर्व पाहुणे निघून गेले होते. पण अर्जुनच्या मनात मात्र एक विचित्र अस्वस्थता होती. रात्री उशिरा आलेल्या त्या अनोळखी फोनने त्याची झोप उडवली होती. "तुला सायलीबद्दल जे माहिती आहे ते पूर्ण सत्य नाही." एवढंच बोलून समोरच्या व्यक्तीने फोन कट केला होता. अर्जुन पुन्हा पुन्हा त्या नंबरवर कॉल करत होता, पण फोन बंद येत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ऑफिसला गेला तरी त्याचं लक्ष कामात लागत नव्हतं. दुसरीकडे सायली आपल्या घरी आनंदात होती. आई, वडील, भाऊ आणि नातेवाईक सगळे तिच्या साखरपुड्याबद्दल बोलत होते. पण सायलीच्या मनात एकच प्रश्न होता. अर्जुन खरंच तिच्यावर विश्वास ठेवतो का? त्याच वेळी देशमुख वाड्यात प्रिया आत्या संतापाने फणफणत होती. सायलीशी अर्जुनचं लग्न व्हावं हे तिला अजिबात मान्य नव्हतं. तिने पुन्हा एक नवीन डाव आखला. प्रिया आत्याने एका माणसाला पैसे देऊन सायलीवर खोटे आरोप करणारी कागदपत्र तयार करून घेतली. तिचा उद्देश एकच होता, अर्जुनच्या मनात सायलीबद्दल शंका निर्माण करणे. दुपारी अर्जुन ऑफिसमध्ये असताना त्याला एक लिफाफा मिळाला. त्यात काही फोटो आणि कागदपत्र होती. फोटोमध्ये सायली एका अनोळखी तरुणासोबत दिसत होती. अर्जुनचा चेहरा रागाने लाल झाला. "हे काय आहे?" तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने लगेच सायलीला फोन लावला. सायलीने आनंदाने फोन उचलला. "हॅलो अर्जुन." पण अर्जुनचा आवाज थंड होता. "सायली, मला तुला भेटायचं आहे आत्ताच." सायली घाबरली. "काय झालं?" "भेटल्यावर सांगतो." फोन कट झाला. सायलीच्या मनात हजारो प्रश्न निर्माण झाले. ती ठरवलेल्या ठिकाणी पोहोचली. अर्जुन आधीपासून तिथे उभा होता. त्याने ते फोटो तिच्यासमोर फेकले. "हा कोण आहे?" सायली फोटो पाहून स्तब्ध झाली. "हा माझा कॉलेजमधला मित्र आहे." "फक्त मित्र?" "हो मग हे फोटो मला कोण पाठवते?" सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. "मला माहित नाही अर्जुन." अर्जुन काही बोलणार तितक्यात त्याच्या फोनवर पुन्हा त्या अनोळखी नंबरवरून कॉल आला. "जर सत्य जाणून घ्यायचं असेल तर आज संध्याकाळी जुन्या कारखान्यात ये." फोन कट झाला. अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहत राहिले. तो फोन कोण करत होतं? सायली विरुद्ध कोण कट रचत होतं? आणि जुन्या कारखान्यात अर्जुनला कोणतं भयंकर सत्य कळणार होतं? सायली आणि अर्जुन जुन्या कारखान्याकडे निघाले असताना त्यांना अजिबात कल्पना नव्हती की तिथे त्यांची वाट पाहणारी व्यक्ती दुसरी कोणी नसून अर्जुनचा बालपणीचा मित्र विक्रम होता, ज्याने अनेक वर्षापूर्वी देशमुख कुटुंबाविरुद्ध सूड घेण्याची शपथ घेतली होती. कारखान्यात पोहोचल्यावर विक्रमने अर्जुनसमोर काही धक्कादायक कागदपत्रे ठेवली आणि सांगितले की सायली निर्दोष आहे, पण तिच्या वडिलांनी अनेक वर्षापूर्वी देशमुख कुटुंबाचे एक मोठे रहस्य लपवले होते. हे ऐकताच अर्जुन हादरला. तर सायलीलाही आपल्या
वडिलांबद्दलचे हे सत्य माहीत नसल्याने ती रडू लागली. त्याच वेळी प्रिया आत्या गुपचूप तिथे पोहोचली आणि विक्रमला गप्प बसवण्याचा प्रयत्न करू लागली. पण विक्रमने तिचेच नाव या संपूर्ण कटामागे असल्याचे उघड केले. त्यामुळे अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकली. प्रिया आत्याने संतापाच्या भरात सायलीवर खोटे आरोप केले. मात्र विक्रमने तिच्या फोनमधील रेकॉर्डिंग सर्वांसमोर वाजवले आणि तिचे सर्व कारस्थान उघड झाले. हे पाहून अर्जुनने पहिल्यांदाच सायलीची माफी मागितली. पण कथा इथे संपली नाही, कारण कारखान्याबाहेर उभ्या असलेल्या एका काळ्या गाडीतून एक अनोळखी व्यक्ती हे सर्व पाहत होती आणि त्याने लगेच कोणाला तरी फोन करून सांगितले, पहिला डाव फसला, आता दुसरी चाल खेळावी लागेल. आणि त्या व्यक्तीच्या हातात देशमुख कुटुंबाचा एक जुना फोटो होता, ज्यामध्ये अर्जुन, त्याचे आई वडील आणि एक लहान मुलगी दिसत होती. ती मुलगी कोण होती, देशमुख कुटुंबाचे लपलेले रहस्य काय होते आणि त्या अनोळखी व्यक्तीचा या सर्व घटनांशी काय संबंध